आणि रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आजचं आपलं 9th लेक्चर. ओके, 9th लेक्चर आहे आणि आपण पाहत आहे ॲप्लिकेशन्स ऑफ युसियम. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे आपण ॲप्लिकेशन्स पाहत आहे, ज्यामध्ये आपण काल एक आपण ॲप्लिकेशन पाहिलं होतं की मोशन ऑफ अ व्हेकल. एखादी व्हेकल समजा प्लेन हॉरिझॉन्टल कर्ववरती मूव्ह होणार आहे, तर तेव्हा त्याची मॅक्झिमम वेलोसिटी कशी वगैरे असणार आहे, तिथं आपण पाहिलं होतं युसियम याचं ॲप्लिकेशन. आजचा आपला सेकंड ॲप्लिकेशन. ओके, आजचा आपला हा सेकंड ॲप्लिकेशन आहे आणि या सेकंड ॲप्लिकेशनमध्ये काय पाहिजे आपल्याला, तर इथं सेकंड ॲप्लिकेशनमध्ये आहे अ वेल ऑफ डेथ, वॉल ऑफ डेथ. ओके, वेल ऑफ डेथ और वॉल ऑफ डेथ म्हणजे इट इज त्याला म्हणतो आपण मौत का कुआं. ओके, इट इज कॉल्ड एज द मौत का कुआं. ओके, हां, तर मौत का कुआं जनरली आपण फेअरमध्ये पाहिलं असेल, म्हणजे ठीक आहे काहीही पाहिलं असेल फेअरमध्ये. काय असते की एक सिलेंड्रिकल खूप मोठं सिलेंड्रिकल असं एक व्हर्टिकल वेल असते. ओके, व्हर्टिकल म्हणजे अशी उभी, व्हर्टिकल सिलेंड्रिकल अशी खूप मोठी एक वेल असते. ओके, आणि त्या वेलवरती त्या वेलचे समजा हे जे वेल असणार आहे, ती जी वेल असणार आहे, तर त्याची समजा हे जर आतमधली ही जर समजा त्याच्यावर आपण वॉल असेल. ओके, त्या वेलची हे असेल आतमधली, हे काय असेल वॉल असेल. आणि मग एखादा जो समजा एखादा पर्सन तर ही जी व्हर्टिकल वॉल आहे, तर त्या व्हर्टिकल वॉलवरती एखादा पर्सन काय करतो, बायसिकल मूव्ह करतो, ड्राईव्ह करतो, किंवा मग मोटरसायकल ड्राईव्ह करतो. ओके, म्हणजे ही समजा ऍक्च्युली ही जी आहे व्हर्टिकल वॉल आहे, आणि व्हर्टिकल वॉलवरती तो जो मोटरसायकल रायडर असतो किंवा ज्याला म्हणून आपण बायसिकल रायडर असतो, तो ह्या व्हर्टिकल वॉलवरती तो रिव्हॉल्व करतो बायसिकल किंवा मोटरसायकल. ओके, व्हर्टिकल वॉलवरती. आता जनरली आपण तसं जर पाहिलं, आपण जनरलमध्ये आपण हॉरिझॉन्टल सरफेसवरती आपण व्हेकलला आपण समजा इझिली आपण मूव्ह करू शकतो पण व्हर्टिकल वॉलवरती ह्या डायरेक्शनमध्ये अशी एखादी व्हेकल किंवा त्याला म्हणून आपण बायसिकल वा मोटरसायकल रिव्हॉल्व करणे, इट इज नॉट सो सिम्पल. पण तरी सुद्धा ते मॅनेज करतात. ओके, जो रायडर असते दे हॅव देअर प्रॅक्टिस, आणि ते प्रॉपरली तेवढ्या स्पीडनी पर्टिक्युलर स्पीड असते कमीत कमी जेव्हा समजा ऍक्च्युली हे पॉसिबल आहे, कारण आपण पाहतो आपण ऍक्च्युअली ते मग हे पॉसिबल आहे. पण पॉसिबल का बरं आहे, कारण तिथं सुद्धा एक कंडिशन्स असते की ही जी वॉल असणार आहे, याची ही जी वॉल असेल, त्या वॉलवरती रिव्हॉल्व होताना त्या व्हेकलची म्हणा किंवा इनडायरेक्टली त्या रायडरची अशी पर्टिक्युलर स्पीड पाहिजे, कमीत कमी स्पीड पाहिजे. म्हणजे ज्याला समजा एक पर्टिक्युलर लिमिट असते, त्यापेक्षा कमी स्पीड नको आहे, त्यापेक्षा कमी नाही पाहिजे, कमीत कमी स्पीड पाहिजे. ओके, आणि तेवढ्या स्पीडने जर समजा तो रायडर समजा तो रिव्हॉल्व झाला, तर ठीक आहे, तर तो समजा रिव्हॉल्व होते. ओके, आपल्याला हेच पाहिजे यामध्ये सेकंड ॲप्लिकेशनमध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे हे सेकंड ॲप्लिकेशन. मग आता इथं हे झालं एक वेल ऑफ डेथ. दुसरं आणखी एक असते, इथं लक्षात ठेवायचं आहे, इथं जो समजा पर्सन असेल समजा किंवा रायडर असेल, तर इथं तो रिव्हॉल्व असतो. ओके, तो जे वॉल असेल त्या वॉलवरती व्हर्टिकल वॉलवरती तो रिव्हॉल्व होतो, आणि ही जी वॉल असते किंवा ह्याची समजा ज्याला आपण डेथ ऑफ वेल असते, कशी रेस्ट असते. ओके, ह्या केसमध्ये डेथ ऑफ वेलमध्ये डेथ वेलमध्ये किंवा वेल ऑफ डेथमध्ये ही जी वॉल असेल किंवा हे जे वॉल असेल, ते ह्या कशा असतात, ह्या असतात रेस्ट. ऍक्च्युली हे पूर्ण सिलेंडर कसं असते, वेल कशी असते, रेस्ट असते, आणि हा पर्सन होतो रिव्हॉल्व. ओके, पर्सन रिव्हॉल्व होतो. आता एक दुसरं पण असते, याचसारखे एक दुसरं पण असते, ज्याला आपण रोटर म्हणतो. आपल्याला इट इज कॉल्ड एज रोटर. मग या रोटरमध्ये काय असते का, की ही जी समजा ह्या वेल सारखीच, ओके, वेल ऑफ डेथ सारखी समजा एक असं सिलेंड्रिकल असते, व्हर्टिकल सिलेंड्रिकल अशी ज्याला आपण वेल असते. ओके, रोटर असते, आणि ते जे रोटर असेल ते रोटर मूव्ह होत असते, रिव्हॉल्व होत असते. जे रोटर आहे हे रोटर रोटेट, हे जे रोटर असेल तर रोटर होते रोटेट. ओके, रोटर होत असते, आणि याच्या आतमध्ये एक पर्सन असते, तो पर्सन हे जे रोटरची वॉल असेल, तर रोटरच्या वॉलला ऍक्च्युली इट हँग्स, तो असं ऍक्च्युली तो लटकतोय. तो जो पर्सन असेल, तो पर्सन काय आहे, या रोटरची समजा जी वॉल असणार आहे, व्हर्टिकल वॉल असणार, त्या व्हर्टिकल वॉलवरती तो पर्सन इट ऍक्च्युली हँग्स. आणि बघ, तो जो पर्सन आहे, तो पर्सन वॉलवरती हँग तर होत आहे. आता ठीक आहे, इथं बघ काय असते, तो हँग होताना त्या पर्सनला डाऊन मध्ये कुठलाही सपोर्ट नसते, म्हणजे एक
एक लक्ष द्या की समजा हे वॉल असेल, रोटरची हे वॉल असणार आहे. ओके, आणि रोटरची वॉल कशी होते? रोटेट. पूर्ण रोटर होत असते रोटेट्स. ओके, रोटर होते रोटेट्स. आणि त्याच्या आतमध्ये जो पर्सन असते, एक पर्सन असते, तो पर्सन काय म्हणते, त्या रोटरची जी वॉल असेल त्या वॉलवरती तो तिथं इट ऍक्च्युली हँग्स, तिथं तो लटकतो. आणि इथं लटकताना माहिती काय, ह्या पर्सनला डाऊन मधून खालून कुठलाही सपोर्ट नसतो आणि तो बरोबर त्या वॉलवर असतो, तो ऍक्च्युली तो हँग होतो. ओके, मग इथं तो पर्सन जो आहे तो रेस्ट असतो. पण हे जे रोटर असते, रोटर होते रोटेट. इथं पण बघा, ते सुद्धा यासारखं म्हणून आपण ते सुद्धा हे डेथ ऑफ वेल सारखंच आहे रोटर सुद्धा. ओके, दोन्ही केसमध्ये जे समजा जो पर्सन असेल, रायडर असेल, तर तो दोन्ही केसमध्ये तो स्टंट वगैरे की ज्याला आपण स्टंट परफॉर्म करत असते. इथं सुद्धा जो रायडर असेल तो सुद्धा बायसिकलवरती म्हणा किंवा मोटरसायकलवरती स्टंट परफॉर्म करत असते. आणि इथं सुद्धा हा जो पर्सन असतो तो पर्सन सुद्धा इथं काय करतो, स्टंट परफॉर्म करत असते. मग आता हे जे एक पॉसिबल कसं काय आहे की समजा हे जे व्हेकल आहे, हे व्हेकल जी व्हेकल आहे ती व्हेकल अशा व्हर्टिकल वॉलवरती समजा फिरत आहे, रिव्हॉल्व होत आहे. हाऊ इट इज पॉसिबल? ओके, किंवा मग हा जो पर्सन आहे, रोटर रिव्हॉल्व होत आहे आणि ठीक आहे, तिथे तो पर्सन त्या रोटरच्या वॉलवरती बरोबर हँग होत आहे विदाउट एनी सपोर्ट फ्रॉम द बॉटम. खालून कुठलाही सपोर्ट नसताना तो जो पर्सन इथे हँग होत आहे वॉलवरती. हाऊ इट इज पॉसिबल? तर तेच आपल्याला इथं पाहायचं आहे. आणि ते पाहत असताना आपण इथं समजा हा जो पर्सन आहे किंवा समजा ज्याला आपण रायडर असेल तर त्याची मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे. ओके, तो पर्सन कसा तो समजा खाली समजा म्हणून स्लाइड व्हायला नको, जे व्हेकल खाली स्लाइड व्हायला नको. ओके, वॉलवरती खाली स्लाइड व्हायला नको. तर तो जो व्हेकल प्रॉपर समजा ती रिव्हॉल्व व्हायला पाहिजे त्या वॉलवरती. तर तिथं ते रिव्हॉल्व होण्यासाठी ती जी व्हेकल आहे त्या व्हेकलची मिनिमम व्हेलॉसिटी लागेल. त्या मिनिमम व्हेलॉसिटी किंवा मिनिमम स्पीड किती लागेल ते त्याचं एक्सप्रेशन सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहे. ओके, तर इथं आपल्याला पाहायचंय हे जे ज्याला आपण डेथ वेल आहे किंवा वेल ऑफ डेथ आहे, तर ऍक्च्युली हे असते काय, तर हे ऍक्च्युली एक व्हर्टिकल लार्ज सिलेंड्रिकल वुडन वॉल असते, वेल असते. काय असते, एकतर डेथ वेल is a vertical cylindrical large wooden वेल असते. लाकडाची ज्याला आपण समजा लाकडाची किंवा बांबूची जी असते वेल असते, त्याला आपण मॅक्झिमम केसमध्ये लाकडाची असते. ओके, सो हे काय असते, डेथ वेल इज अ व्हर्टिकल सिलेंड्रिकल लार्ज वुडन वेल असते. आणि इनसाइड इट और इन विच त्याच्या आतमध्ये एखादा पर्सन असते. पर्सन ड्राईव्ह करतो, पर्सन ड्राइव्स अ बायसिकल और मोटरसायकल आणि कशावरती, ऑन द व्हर्टिकल सरफेस ऑफ दॅट वेल. ह्याचं व्हर्टिकल सरफेस असणार आहे, त्याला वॉल म्हणून आपण द्यायचे. तर त्या वॉलवरती तो समजा व्हेकल रिव्हॉल्व करते. ओके, drives the bicycle or the motorcycle on the vertical surface, आणि त्यालाच काय आपण त्या वेलची वॉल ऑफ द वेल. ओके, आणि जी समजा वेल असेल त्या वेलची सपोज काहीतरी सुद्धा रेडियस असेल आर, जी व्हेकल असेल, ही जी वॉल असेल किंवा वेल असेल, ही जी वेल असेल तर ह्या वेलची रेडियस किती असेल, ते आर असेल. ऑफ रेडियस स्मॉलर as shown in figure. ओके, मग ही व्हर्टिकल समजा सिलेंड्रिकल वेल आहे, डेथ वेल आहे आणि त्याची रेडियस आर आहे, त्याची व्हर्टिकल वॉल आहे. आणि ह्या व्हर्टिकल वॉलवर समजा इथं जो पर्सन आहे तो रायडर आहे आणि तो काय करत समजा व्हेकल समजा तो ड्राईव्ह करत आहे किंवा ते बायसिकल म्हणा किंवा मोटरसायकल ड्राईव्ह करत आहे. इथं तो सुद्धा ड्रायव्हर आहे, इथं तो रायडर आहे, तिथं तो समजा रायडर आहे ह्या पोझिशनला. मग आता इथं जर पोझिशनला या पोझिशनला जर म्हटलं आपण तर तो पूर्ण रायडर जर म्हटलं आपण तर रायडर असते आणि त्याची बायसिकल सुद्धा असेल किंवा मोटरसायकल असेल.
रायडर विथ मोटरसायकल. मग ओव्हरऑल आता हे पूर्ण जी बॉडी बनणार आहे त्या बॉडीला आपण कन्सिडर करू शकतो. इथं कन्सिडर करायचं आपल्याला पार्टिकल. सो इट इज अज्युम टू बी पार्टिकल. याला आपण अज्युम करू पार्टिकल. इट इज अज्युम ॲज पार्टिकल. ओके, याला पार्टिकल कन्सिडर केलं. आणि मग आता हा जो रिव्हॉल्व होत असेल, रिव्हॉल्व होताना समजा तो हे जे व्हर्टिकल वॉल असेल, व्हर्टिकल वॉलवरती तो आहे. ओके, रिव्हॉल्व समजा व्हर्टिकल वॉल आहे, व्हर्टिकल वॉल आहे आणि व्हर्टिकल वॉलवरती समजा तो इथं तो सध्या ह्या पोझिशनला आहे, ह्या पोझिशन आहे आणि तो असं रिव्हॉल्व होत असेल समजा ह्या पोझिशनला आहे. पण ह्या पोझिशनला जो समजा ज्याला पूर्ण आपण जो रायडर आहे त्याला पार्टिकल आपण कन्सिडर केलेला आहे, तर त्या पार्टिकलची ओव्हरऑल पूर्ण रायडर बायसिकल किंवा रायडर मोटरसायकल त्याला पार्टिकल कन्सिडर केलेलं आहे. त्या पार्टिकलचं मास समजा एम असेल, त्या पार्टिकलचं मास आपण कन्सिडर केलं आहे एम आणि त्यावर सपोज ऍक्ट होत आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. ओके, त्यावर ऍक्ट होणार आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी. ओके, आता ह्या पोझिशनला त्या पर्सनवरती जे फोर्सेस लागणार आहेत ते फोर्सेस कुठे कुठे लागणार आहेत ते आपण पाहायचे ऑब्व्हियसली पाहतात. आता हा जर समजा पर्सन आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे तर त्याचं असेल वेट, त्याचं काय असेल वेट असेल आणि ऑलवेज वेट कसं लागत असेल ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे तो पहिला फोर्स कुठे लागत आहे वेट. दुसरा कुठला फोर्स लागणार आहे, दुसरा फोर्स लागणार आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये. जे वॉल असेल वॉलच्या अपवर्ड डायरेक्शन लागणार आहे फ्रिक्शन फोर्स. तिसरा एक फोर्स लागणार आहे हे जे वॉल असेल त्या वॉलचं नॉर्मल रिएक्शन, वॉलचं काय लागेल नॉर्मल रिएक्शन अशी 3 फोर्स लागणार आहे. The forces acting on a rider किंवा particle on a rider or particle are त्यावर 3 फोर्स लागणार आहे. पहिला कोणता फोर्स लागतो त्याचं वेट, रायडरचं वेट. सो वेट एम इंटू जी आणि हे कसं लागणार आहे, हे लागणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड. वेट of a rider, weight of a rider or particle now complete weight of a particle आणि जे कसं ऍक्ट करणार व्हर्टिकली डाऊनवर्ड, ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, व्हर्टिकली डाऊनवर्ड. दुसरा आपण एक फोर्स कसं करू, आपण दुसरा एक फोर्स बघू. तर दुसरा फोर्स कसा असतो आता आपण जर म्हटलं आपण की हे जे समजा या वेलची डेथ वेलची ही जी वॉल आहे आणि ह्या वॉलवरती समजा हा जो पर्सन आहे किंवा रायडर आहे तो ठीक तो असा राहत आहे. ठीक आहे, तो असं जर राहत असेल तर मला काय इथं मग हा जो सरफेस असेल याचा सरफेस कशाचा त्या वेल किंवा जो वॉल आहे त्या वॉलचा सरफेस, वॉलचा जो सरफेस असेल तर सरफेस काय लावत असते ऑब्जेक्ट लावते नॉर्मल रिएक्शन. म्हणजे मग आता इथं मग हा जो समजा रायडर असेल किंवा जो समजा आहे पर्सन आहे तर त्यावर समजा त्यावर ह्या वॉलच्या सरफेसवरून लागणार आहे नॉर्मल रिएक्शन. तो कसा लागणार आहे, तो लागणार आहे याच्या सेंटरकडे, हा लागेल सेकंड फोर्स. सो नॉर्मल रिएक्शन ज्याला आपण दाखवलं कॅपिटल एन आणि हा कुठला फोर्स हा कसा लागणार आहे, तो लागेल ह्या वेलच्या सेंटरकडे. नॉर्मल रिएक्शन आणि इट ऍक्ट्स अलॉंग द सेंटर. एक तर लागेल तो हॉरिझॉन्टली, ऍक्टिंग हॉरिझॉन्टली आणि टुवर्ड्स द सेंटर, towards the center of a wave. तिसरा जो फोर्स लागतो तो तिसरा फोर्स कुठला लागतो, तो फ्रिक्शनल फोर्स. थर्ड लागतो फ्रिक्शनल फोर्स. बरं, फ्रिक्शनल फोर्स हा फ्रिक्शनल फोर्स कोणामध्ये, फ्रिक्शनल फोर्स कोणाकोणामध्ये असेल बघा. समजा आपण काय म्हटलंय की आपण जिथे आपण कन्सिडर करत आहे की ही वॉल आहे. ओके, हे जे समजा वेलची ही वॉल आहे आणि ह्या वॉलच्या ह्या सरफेसवरती हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ही जी व्हेकल रिव्हॉल्व होत आहे, हॉरिझॉन्टल रिव्हॉल्व होत आहे. ओके, मग समजा सध्या इथं असते जर समजा रिव्हॉल्व होताना सध्या व्हेकल इथं आहे. ओके, व्हेकल किंवा तो समजा रायडर व्हेकल इथं आहे आणि पाहता ऍक्च्युअली जर समजा व्हेकल ही कशी हॉरिझॉन्टली आहे, व्हेकल कशी आहे हॉरिझॉन्टली आहे, खाली जरा सपोर्ट नाहीच आहे, व्हेकलला बॉटममध्ये काय समजा सपोर्ट नाहीच आहे. ओके, व्हेकल अशी हॉरिझॉन्टल आहे. तर व्हेकल जर अशी हॉरिझॉन्टल आहे तर ती ऍक्च्युअली व्हायला काय पाहिजे, ती व्हेकल अशी खाली अशी स्लाइड व्हायला पाहिजे. अशी व्हर्टिकल वॉल आहे त्यावर समजा जी व्हेकल आहे, व्हेकल हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये आहे अशी आहे, तर मग ती जी व्हेकल स्लाइड व्हायला पाहिजे. ओके, पण ते स्लाइड न होता ती ऍक्च्युअली ती रिव्हॉल्व होते, ती हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये रिव्हॉल्व होते.
बरं रिव्हॉल्व होत आहे याचा मिनिंग ती स्लाइड होत नाही, डाऊन मध्ये समजा ती स्लिप होत नाही. ओके, रिव्हॉल्व होत आहे याचा मिनिंग काय, की डाऊन मध्ये स्लिप होत नाही. बरं डाऊन मध्ये स्लिप का बरं होत नाही, पाहिजे घ्या ना. तर इथं माहिती काय असेल की समजा ही जी व्हेकल सपोज डाऊन डायरेक्शन समजा स्लिप होण्याचा प्रयत्न करणार आहे, समजा ऑब्व्हियसली की त्याचं वेट डाऊन मध्ये लागणार आहे, त्या वेटमुळे काय ती व्हेकल खाली डाऊन डायरेक्शन मध्ये त्या वॉलवरती डाऊन डायरेक्शन मध्ये ती स्लिप व्हायचा प्रयत्न करणार आहे. इट टेस्ट स्लिप इन डाऊन डायरेक्शन. परंतु त्यात काय होणार माहिती आहे काय, ही जेव्हा व्हेकल डाऊन मध्ये स्लिप होण्याचा प्रयत्न करणार आहे तर तेव्हा तिथे होणार फ्रिक्शन. जे समजा व्हेकलचे टायर असणार आहे आणि समजा वॉलचा जो सर्कल असणार आहे तर त्यांच्यामध्ये काय होणार फ्रिक्शन. आणि इथं आपण असं म्हणतोय की जे समजा जी व्हेकल ऍक्च्युअली ऍक्च्युअल मध्ये काय रिव्हॉल्व होत आहे, ती स्लिप होत नाहीये. बरं ती स्लिप होत नाहीये म्हणजे आता का बरं स्लिप होत नसेल, कारण हे जे फ्रिक्शन असेल तर हे फ्रिक्शन त्या व्हेकलला डाऊन डायरेक्शन मध्ये स्लिप होण्यापासून प्रिव्हेंट करत असेल, होऊ देत नसेल. म्हणजे व्हेकल डाऊन डायरेक्शन स्लिप होण्याचा प्रयत्न करणार आहे पण ते फ्रिक्शन काय करेल, फ्रिक्शन लागेल, फ्रिक्शन त्याला प्रिव्हेंट करणार, त्याला स्लिप होऊ देणार नाही. बरं स्लिप होऊ देणार नाही याचं मिनिंग काय, की ते फ्रिक्शन लागेल ह्या स्लिपिंगच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. व्हेकल डाऊन स्लिप होण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फ्रिक्शन कसं लागणार आहे, त्याला ऑपोज करणार आहे. पण त्याला ऑपोज करणं म्हणजे काय, की फ्रिक्शन लागेल व्हर्टिकली ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, त्या वॉलनीच लागणार आहे आणि व्हर्टिकली ऑपोजिट डायरेक्शन लागणार आहे. हा झाला थर्ड फोर्स, हा झाला तिसरा फोर्स. आणि तो कसा लागतो, तो लागतो त्या वॉलच्या डायरेक्शन मध्ये, वॉलच्या डायरेक्शन मध्ये आणि व्हर्टिकली ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. थर्ड फोर्स हा झाला थर्ड फोर्स. सो फ्रिक्शनल फोर्स तो कुठला आहे, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स इट इज कॉल्ड एज द FS, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. बिटवीन, आणि हा कोणामध्ये, बिटवीन द टायर्स ऑफ व्हेकल, टायर्स ऑफ व्हेकल and the surface of the wall, vertical surface, vertical surface of the wall, well wall, वॉलचा व्हर्टिकल सर्फेस. ओके, यांच्यामध्ये आता इथं झाले असे तीन फोर्सेस लागले. आता ह्या जो पर्सन आहे, रायडर आहे किंवा ते पूर्ण ओव्हरऑल पूर्ण ज्याला आपण पार्टी कन्सिडर कराय तर त्याला त्यावर तीन फोर्स लागले, तीन फोर्स लागत आहे. एक फोर्स लागला वेट डाऊन डायरेक्शन मध्ये, दुसरा फोर्स लागला फ्रिक्शनल फोर्स व्हर्टिकली एक्झॅक्टली व्हर्टिकली ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, आणि तिसरा लागला हा नॉर्मल रिएक्शन, थर्ड लागला आहे नॉर्मल रिएक्शन. आता बघा ही जी व्हेकल आहे, व्हेकल समजा रिव्हॉल्व होते म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. आणि आपल्याला माहित आहे की हे जे समजा रिअल फोर्सेस असतात, ऍक्च्युअली हे सगळे झाले रिअल फोर्सेस. आणि हे रिअल फोर्सेस जेवढी लागणार आहेत, रिअल फोर्सेस जेवढी लागणार आहेत त्या रिअल फोर्सेसचा रिझल्टंट फोर्स जो लागतो तर तो रिझल्टंट फोर्स या व्हेकलला देत असेल सेंट्रिपेटल फोर्स. कारण सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय, सर्क्युलर मोशनला त्याला काय पाहिजे, सेंट्रिपेटल फोर्स पाहिजे, आणि तो कोणामुळे मिळत असेल, या तिघांच्याही रिझल्टंट फोर्स मिळतो. ओके, मला तिघांची रिझल्ट फोर्स मिळते इथं होते का बघा, तिघांचे रिझल्ट फोर्स कसा ऍक्ट होतो, कुठला फोर्स ऍक्ट होतो, तिघांच्या मिळून रिझल्ट फोर्स किती ऍक्ट होतो. तर इथं बघा, इथं जर प्रॉपर जर पाहा आपण, इथं जी पार्टिकल आहे ओव्हरऑल पार्टिकल, त्या पार्टिकलचं वेट लागते डाऊन डायरेक्शन मध्ये आणि एक्झॅक्टली बघा त्या वेटच्या ऑपोजिट डायरेक्शन लागत आहे फ्रिक्शनल फोर्स. आणि हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, आता ऍक्च्युअली व्हेकल खाली स्लाइड होत नाही, स्लिप होत नाहीये, मग याचं म्हणजे काय, जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्स एक्झॅक्टली इक्वल असेल त्या वेट एवढा. कारण जर समजा वेट जर जास्त असलं तर ती व्हेकल खाली स्लाइड झाली असती, आणि वरचा जर फोर्स फ्रिक्शन फोर्स जास्त असतात तर व्हेकल वर गेली असते. पण तसं होत नाही, ते बरोबर सर्क्युलर बरोबर त्याच पॉईंटला समजा राहते, खाली पण जाते वर पण जाते, रिव्हॉल्व होते. मग याचं म्हणजे कसं आहे की हे जे दोन फोर्स झाले बॅलन्स, हे दोन फोर्स एकमेकांना करतात बॅलन्स. एखादा फोर्स बॅलन्स का करतात, कारण दोघांच्या व्यवस्था इक्वल, वेट आणि जो फ्रिक्शन फोर्स दोघांच्या व्यवस्था इक्वल, पण दोघांचे जे डायरेक्शन आहे ते ऑपोजिट आहे, ते करतात एकमेकांना बॅलन्स, ते करतात एकमेकांना बॅलन्स. एकमेकांना बॅलन्स करून म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू झाल्या इक्वल, त्यांच्या व्हॅल्यू झाल्या इक्वल. द फ्रिक्शनल फोर्स, हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे बॅलन्सेस, तो काय करतो, बॅलन्स करतो, बॅलन्सेस वेट ऑफ दॅट, बॅलन्सेस वेट ऑफ द पार्टिकल, वेट ऑफ द पार्टिकल. आणि बॅलन्स करणे म्हणजे काय, बॅलन्स करणे म्हणजे दोघांच्या मध्ये इक्वल होणे. याचं मिनिंग असं आहे की जो फ्रिक्शनल फोर्स आहे FS इक्वल टू काय होते, वेट इक्वल टू काय, वेट. फ्रिक्शनल फोर्स FS आणि इक्वल टू म्हणजे काय रे, वेट म्हणजे काय असते, वेट म्हणजे त्या जो पार्टिकल आहे पार्टिकलचा मास आणि इंटू समजा G, M into G, mg. तो FS इक्वल टू समजा काय मिळतं तुम्हाला, M into G मिळालेलं आहे.
आणि हा जो फ्रिक्शन फोर्स आहे, हा जो फ्रिक्शन व्हर्टिकली जो फोर्स लागत आहे हा असतो स्टॅटिक फ्रिक्शन. तो काय असतो, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि तो काय करतो, त्या व्हेकलला डाऊनवर्ड डायरेक्शन मधून स्लिप होण्यापासून तो प्रिव्हेंट करतो. आणि हा जो समजा एफएस आहे, तर हा एफएस म्हणजे काय ऍक्च्युअली फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि तो काय करतो, which prevents the vehicle which prevents the slipping of the vehicle, which prevents the slipping or sliding the vehicle in downward direction. ओके, आपण आता हे म्हटलं आपण की इथं जो समजा इथं हा जो फ्रिक्शनल फोर्स होता, फ्रिक्शनल फोर्सने वेटला बॅलन्स केलं. फ्रिक्शनल फोर्सने वेटला बॅलन्स केले. पहा, दोन जे फोर्स आहेत दोघांच्या व्हॅल्यू सारख्या, डायरेक्शन ऑपोजिट आहे. बॅलन्स करणे म्हणजे काय, एकमेकांना कॅन्सल करणे. याचा मिनिंग इथं काय झाला, या दोघांनी जर एकमेकांना बॅलन्स केलं, वेट आणि फ्रिक्शन फोर्स जर बॅलन्स केलं तर म्हणजे दोन्ही झाले कॅन्सल आउट. हे जर दोन्ही जर कॅन्सल झाले, मग आता ह्या पार्टिकल वरती फक्त एकच फोर्स राहिलाय. आणि तो कुठला फोर्स राहिलाय, तो राहिलाय नॉर्मल ऍक्शन. जो समजा तो लागतो समजा सरफेस, जो वॉल असेल त्या वॉलच्या सरफेस लावलेलं नॉर्मल ऍक्शन, जे कुठल्या सेंटरकडे आहे. मग राहिला फक्त हा नॉर्मल ऍक्शन. आणि आपण असं म्हणत आहे आता ह्या तिघांना तर दोन झाले कॅन्सल, मग राहिला काय फक्त एकच फोर्स राहिलेला आहे. मग तिघां मिळून रिझल्ट फक्त एकच फोर्स लागून राहिला, इथं राऊंड आलाय, तो राहिला नॉर्मल ऍक्शन. आणि हा रिझल्टंट फोर्स हा असतो सेंटरकडे. मग आता आणि व्हेकल काय होत आहे, रिव्हॉल्व होत आहे. याचा मिनिंग असं आहे की हा जो राहिलेला फोर्स आहे तिघांचा रिझल्टंट फोर्स, नॉर्मल ऍक्शन फोर्स, तर हाच तो फोर्स असणार आहे जो समजा या सर्क्युलर मोशन साठी तो रिस्पॉन्सिबल असणार आहे. किंवा मग ज्याला आपण सर्क्युलर मोशन साठी जो समजा सेंट्रिकल फोर्स पाहिजे, तो सेंट्रिकल फोर्स कोणामुळे मिळत असेल, तर ह्या नॉर्मल रिएक्शन फोर्समुळे, या तिघांच्याही रिझल्टंट फोर्समुळे. Hence, the resultant of all three forces, आणि तो कुठला फक्त, दॅट इज नॉर्मल रिएक्शन. फक्त एकच नॉर्मल रिएक्शन आलेला फोर्स, नॉर्मल रिएक्शन. आणि हा जो रिझल्टंट फोर्स कोणता असणार आहे, नॉर्मल रिएक्शन जो फोर्स म्हटलं ना आपण, आणि हा तो प्रोव्हाइड करत असेल त्या व्हेकलला रिक्वायर्ड सेंट्रिकल फोर्स, प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स वेक्टर एफसीबी. आपण असं म्हणत आहे की समजा नॉर्मल रिएक्शन आहे, नॉर्मल रिएक्शनचा हा जो फोर्स आहे तो नॉर्मल रिएक्शनचा फोर्स प्रोव्हाइड करतो एफसीबी. म्हणजेच मग आपण याला असं म्हणू शकतो आपण की नॉर्मल रिएक्शन एन इक्वल टू काय, एफसीबी. नॉर्मल रिएक्शन एन इक्वल टू एफसीबी. इथे लक्षात ठेवायचं. मग आता इथे एफसीबी कोणाला मिळते, त्या नॉर्मल रिएक्शन फोर्स मिळते. ओके, याला समजा जर आपण एफसीबी जर म्हटलं तर ही जे समजा व्हेकल असेल किंवा रायडर असेल, तर तो जो सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होत असेल, तर रिव्हॉल्व होताना त्याची असं समजा लिनियर स्पीड असेल, त्याची असं लिनियर स्पीड व्ही असेल. ओके, मग तेव्हा मग जर एफसीबी जर म्हटलं आपण, तर एफसीबीचा फॉर्म्युला कसा असतो, एम व्ही स्क्वेअर बाय आर. आर म्हणजे त्या सर्कलची रेडियस. ओके, म्हणजे मग नॉर्मल रिएक्शन काय मिळत आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर. इक्वेशन समजायला आपण सेकंड म्हणू, आपण इक्वेशन सेकंड. आता इथे जर पाहिलं आपण जे फोर्स जो समजा एफएस आहे फ्रिक्शन फोर्स, तर स्टॅटिक फ्रिक्शन साठी हा जो फ्रिक्शन फोर्स असतो, हा फ्रिक्शनल फोर्स हा ऑलवेज काय असतं माहिती काय, त्याचा जो फॉर्म्युला असतो त्या फॉर्म्युला जर आपण पाहिला आपण, जसं फ्रिक्शनल फोर्स एफ एस. ओके, तर त्याचा फॉर्म्युला जनरली कसा असते, म्यू एस इंटू एन असते. परंतु फॉर स्टॅटिक फ्रिक्शन हा जो फोर्स असते, फ्रिक्शनल फोर्स असते, हा ऑलवेज काय असेल माहिती काय, ऑलवेज हा एवढा असेल, इक्वल टू एवढा असेल, किंवा यापेक्षा लेस असते, किंवा यापेक्षा काय असते, तो लेस असते. आपण असं म्हणतात की फॉर स्टॅटिक फ्रिक्शन जो एफएस असणार आहे, एफएस ऑलवेज लेस
mu s into n, mu s into n. ओके, आता हा झाला फ्रिक्शनल फोर्स Fs लेस दॅन ऑर इक्वल टू आणि कोणापेक्षा mu s into n. आणि mu s म्हणजे काय आपल्याला माहित आहे, mu s म्हणजे काय असते, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि n म्हणजे काय असते, नॉर्मल रिएक्शन, n म्हणजे काय असते, नॉर्मल रिएक्शन. ओके, आता हे जे समजा याला जर आपण इक्वेशन 3 जर कन्सिडर केलं आपण, तर इक्वेशन 3 मध्ये जो Fs आहे, तर Fs ची व्हॅल्यू आपल्याला माहितच आहे. Fs ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे, Fs ची व्हॅल्यू n into g आहे. पुट करू आपण. नंतर नेक्स्ट जर म्हटलं आपण इकडे नॉर्मल रिएक्शन, याची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये आहे, ठीक आहे, mv2/r आहे. पुट करू आपण, काय होणार बघा, Fs म्हणजे काय, Fs म्हणजे m into g. हेन्स इक्वेशन कसं होणार आहे, m into g इज लेस दॅन ऑर इक्वल टू mu s आणि इनटू नॉर्मल रिएक्शन. बट नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय असते, mv2/r. ओके, आणखी असं आहे की जर आपण ठीक आहे आपण असं म्हटलं की समजा हे जे समजा फ्रिक्शन फोर्स आहे, तर ते लेस म्हटलं आहे. फ्रिक्शन फोर्स म्हणजे आपण किती काय म्हटलेलं आहे, यापेक्षा लेस म्हटलेलं आहे. मग यापेक्षा लेस जर म्हटलं आपण, इथं लक्षात आहे, इथं काय लक्षात ठेवायचं आहे की जर समजा फ्रिक्शनल फोर्स हा जर समजा लेस असेल, हा जर काय असेल, लेस असेल, तर इथं पण या नॉर्मल रिएक्शन मध्ये जी वेलॉसिटी असेल, ती वेलॉसिटी काय असेल, मिनिमम. वेलॉसिटी किती असणार आहे, मिनिमम. ओके, लक्षात ठेवायचं. बरं, अगेन आता मग आता आपण जर पाहिलं तर दोन्ही साईड जर आपण कम्पेअर केलं तर हा m आणि हा m ते कॅन्सल होणार आहे. m आणि m काय होणार आहे, कॅन्सल. मग राहिला काय फक्त, राहिला बघा हे राहिलेलं आहे की g समजा इज लेस दॅन ऑर इक्वल टू दॅट मच. hence g is less than or equal to काय दिलं आहे, mu s into v square minimum आणि अपॉन मध्ये काय आहे, अपॉन मध्ये r आहे. आता जर समजा आपल्याला वेलोसिटी जर काढायची आपल्याला, तर आपण काय करू, आपण r आणि mu s ला आपण इकडे शिफ्ट करून टाकू. तुम्हाला काय मिळणार आहे, हा r into g आणि mu s जाणार आहे डिवाइड मध्ये, mu s गेला डिवाइड मध्ये, is less than or equal to v square minimum. ओके, आणि ते जर समजा आपण दुसरं जर आपण याला जर आपण ठीक लिहिण्याचा प्रयत्न केला आपण, ठीक आहे, त्याला आपण असं म्हणलं होतं ना, म्हणजे ते काय म्हणणार आहे की वेलोसिटी ही कशी असली पाहिजे, इज वेलोसिटी स्क्वेअर. ओके, मिनिमम वेलोसिटी स्क्वेअर इज शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर जी अपॉन मध्ये म्यू एस. आणि जर दुसरं आपल्याला जर वेलोसिटी काढण्याचा प्रयत्न केला आपण, नुसतं वेलोसिटी, तर मग आपण ते दोन्ही साईड घेऊन आपण रूट घेऊ, आपण दोन्ही साईड जेव्हा आपण रूट घेऊ तर तिथं स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. तुम्हाला भेटणार आहे वेलोसिटी, आणि ही जास्त ही इक्वल टू ऑर ग्रेटर असली पाहिजे फक्त याच्यापेक्षा, रूट आर इंटू जी अपॉन मध्ये म्यू एस. इथं वेलोसिटी आपण म्हटलेलं आहे मिनिमम, इथं वेलोसिटी काय म्हटलं आपण, मिनिमम. मग जे समजा हे जे व्हेकल आहे, व्हेकल आणि ज्याला आपण समजा रायडर किंवा व्हेकल, तो जो समजा ह्या वॉल आहे, ह्या वॉलच्या व्हर्टिकल, ह्या वॉलवरती व्हर्टिकल आणि अशा हॉरिझॉन्टल सर्कल रिव्हॉल्व होत असेल, व्हर्टिकल वॉलवरती हॉरिझॉन्टल सर्कल रिव्हॉल्व होत असेल, तर रिव्हॉल्व होण्यासाठी प्रॉपर रिव्हॉल्व होण्यासाठी ते समजा स्लिप व्हायला नको डाऊन मध्ये, प्रॉपर रिव्हॉल्व होण्यासाठी त्याला मिनिमम एवढी स्पीड लागेल. ओके, म्हणून माहिती आहे का, जे समजा जे स्टंटमॅन असतात, जे समजा जे रायडर असतात, तर ते पर्टिक्युलर स्टेप माहिती आहे का, कमीत कमी एवढ्या स्पीड ना, पर्टिक्युलर स्पीडने ते व्हेकलला ते रिव्हॉल्व करतात, तेव्हा ते पॉसिबल आहे किंवा ते समजा ते प्रॉपरली त्या व्हर्टिकल वॉलवरती ते रिव्हॉल्व होऊ शकतात. तर हे असा हा झाला फॉर्म्युला कशाचा, मिनिमम वेल स्पीडचा, मिनिमम स्पीड. Okay, this is an expression. This is an expression for the minimum speed or velocity, minimum speed of a vehicle for a vehicle in death well for proper revolution. ओके, हा झाला मिनिमम. एवढी वेलोसिटी पाहिजे, एवढी किंवा कमीत कमी एवढी तरी वेलोसिटी पाहिजे. यापेक्षा कमी नको, मिनिमम एवढी तर पाहिजे. केवढी, किंवा रूट मध्ये आर इंटू जी अपॉन मध्ये म्यू एस, कमीत कमी एवढी पाहिजे. ओके, यापेक्षा जर कमी जर असेल तर मग तिथं काय पॉसिबल आहे, तिथं ती व्हेकल ती स्लिप होऊ शकेल. ओके, तर हा झाला समजा आपला एक्सप्रेशन इथपर्यंत. पण आता आणखी
आपण आणखी पॉसिबिलिटी बघा ऍक्च्युअली इथं आपण एक्सप्रेशन जेव्हा आपण पाहिलंय, एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. एक्सप्रेशन डिराईव्ह करताना जी व्हेकल होती, जो रायडर प्लस व्हेकल, आपण त्याला काय कन्सिडर केलं होतं? पार्टिकल. त्याला आपण कन्सिडर केलं होतं पार्टिकल. ओके, आता बघा, पण रियालिटीमध्ये तो पार्टिकल नसतो. रियालिटीमध्ये तो पार्टिकल नसतो. मग आता त्याच्यामुळे काय होणार बा? त्यामुळे काय होणार आहे? आता जी व्हेकल आहे, एक तर ती काय ऍक्च्युअली, एक तर ते व्हेकल आहे. आणि व्हेकल माहिती आहे, आपण जर मोटरसायकल म्हटलं तर त्याचे 2 व्हील असणार आहे. आणि जर समजा हे जे व्हेकल असणार आहे, हे व्हेकल जर समजा अशी जर त्या हॉरिझॉन्टल सर्कल रिव्हॉल्व होत असेल, त्या वॉलवरती, व्हर्टिकल वॉलवरती समजा रिव्हॉल्व होत असेल, तर त्या व्हेकलचे जे दोन्ही टायर आहेत, दोन्ही टायर कसे लागणार, त्या समजा त्या वॉलवरती लागणार आहे. ओके, तर इथं लक्ष ठेवायचं आहे की इथं पार्टिकल नाही आहे, ऍक्च्युअली पार्टिकल नाही आहे. पार्टिकल आपण कन्सिडर केला होता म्हणून ठीक आहे, नॉर्मल रिएक्शन आणि जे समजा जे वेट असते ते दोन्ही समजा बरोबर एकाच पॉइंट लागले. व्हेकलवरती एकाच पॉइंट लागले, नॉर्मल रिएक्शन सुद्धा लागलं आणि समजा वेट पण लागलंय, जेव्हा आपण त्याला पार्टिकल कन्सिडर केलाय. पण ऍक्च्युअल मध्ये काय, व्हेकल आहे, रायडर आहे, व्हेकलचे 2 टायर असणार आहे आणि व्हेकलचे जे 2 टायर असेल तर त्या 2 टायर वरती लागणार आहे नॉर्मल रिएक्शन. पाहता, जे समजा वॉल आहे, त्या वॉलचं जे नॉर्मल रिएक्शन लागणार आहे ते लागणार आहे दोन टायरवर लागणार आहे, व्हेकलच्या 2 टायरवर लागणार आहे. मग आणि त्याची जी व्हेकलची सर्क्युलर मोशन फॉर्म करत आहे, मग तेव्हा काय असते अगेन, तेव्हा तिथे काय असते की तिथं दोन्ही व्हीलवरचं जे समजा दोन्ही व्हीलवरचं जे नॉर्मल रिएक्शन असते त्याच्यामुळे तिथे ऍक्ट होणार रिझल्टंट नॉर्मल रिएक्शन. ओके, दोन्ही जे टायर आहेत, त्या दोन्ही टायरवरती लागते नॉर्मल रिएक्शन. आणि सर्क्युलर मोशनमध्ये काय असते माहिती आहे की त्या दोन्ही टायरवरती जे नॉर्मल रिएक्शन लागते तर ते सारखं नसते. आणि ते सारखं नसते आणि प्लस काय समजा ते वॉलवर सुद्धा नसते. आणि ते सारखं नसते आणि त्या दोघांचं जे रिझल्टंट असणार आहे, दोघांचा रिझल्टंट हा समजा वॉलवर नसते, सरफेसवर नसते. तर दोनही टायरवरती जे नॉर्मल रिएक्शन लागणार आहे, त्या दोन्ही नॉर्मल रिएक्शनमुळे जे टोटल रिझल्टंट नॉर्मल रिएक्शन लागणार आहे, तर ते काय असते माहिती आहे, ते सरफेसच्या वर असेल, ते काय असेल सरफेसच्या वर असणार आहे. ते त्या वॉलच्या सरफेसवर नसणार, ते नॉर्मल रिएक्शन, रिझल्टंट नॉर्मल रिएक्शन ते सरफेसच्या वर असणार आहे. ओके, मग आपण असं म्हटलं की रिझल्टंट नॉर्मल रिएक्शन हे कसं समजा, हे कसं ते सर्फेसवर नाही आहे. ओके, ते सर्फेसवर नाही तर समजा सर्फेसच्या ठिकाणी समजा वेगळ्या पॉईंटला असेल, म्हणजे ते सर्फेसच्या बाहेर असेल ना. ओके, आणि जे समजा वेट म्हटलं आपण, समजा जे म्हटलं वेट, ते ऍक्च्युअली वेट कुठं लागतंय, वेट लागत असेल समजा सेंटरला, वेट लागत असते बरोबर त्या सेंटरला, व्हेकलच्या सेंटरला. इथं आपण असं म्हणू शकतो आपण की जेव्हा आपण म्हटलं की रिझल्टंट नॉर्मल रिएक्शन आणि जे वेट असणार आहे, तिथे दोन्ही जे समजा फोर्सेस आहे, ते दोन्ही फोर्सेस त्या व्हेकलच्या बरोबर एकाच पॉइंटला ऍक्ट होणार नाही. ओके, पार्टिकल जर कन्सिडर केलं आपण मगाशी, तर तिथे ते दोन्ही एकाच पॉइंटला लागले होते. ओके, पण आता इथं ऍक्च्युअली काय, आता इथं तसं होत नाहीये. इथं ठीक आहे, वेट वेगळ्या पॉइंटला लागत आहे, नॉर्मल रिएक्शन वेगळ्या पॉइंटला लागत आहे, 2 फोर्सेस एका ऑब्जेक्टवरती वेगळ्या पॉइंटला लागतात. मग तेव्हा काय असते, तेव्हा त्या 2 फोर्सेसमुळे त्या व्हेकलमध्ये प्रोड्यूस होते टॉर्क. 2 फोर्सेस ऑब्जेक्ट एकाच ऑब्जेक्टवर लागत आहे, 2 वेगळ्या पॉइंटवर लागणार आहे, तर मग तेव्हा त्या 2 फोर्सेसमुळे त्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होते टॉर्क. आणि त्या टॉर्कमुळे मग ती बॉडी ऍक्च्युअली रोटेट होत असते. माहिती आहे तुला, बॉडीमध्ये टॉर्क प्रोड्यूस झाला, ती बॉडी काय होत असते, रोटेट. ओके, मग इथं पण तेच पॉसिबिलिटी आहे की इथं काय पॉसिबल आहे की जी व्हेकल आहे, ती व्हेकल ऍक्च्युअली काय, व्हेकल ती टॉपल होऊ शकते, व्हेकल ऍक्च्युअली टॉपल होऊ शकते. ती ह्या डायरेक्शनमध्ये मध्ये किंवा समजा ह्या डायरेक्शनमध्ये, ते व्हेकल काय शकते, व्हेकल असं म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये, व्हेकल ह्या डायरेक्शनमध्ये टॉपल होऊ शकते. ओके, कारण ह्या रिझनमुळे. मग आता असं व्हायला नको की समजा हा जो समजा व्हेकल आहे, ही जी व्हेकल आहे आणि रायडर समजा आहे, समजा हे समजा वॉल आहे, तर तो टॉपल व्हायला नको. ओके, तो टॉपल व्हायला नको. ओके, तो पलटी व्हायला नको. मग हे जर आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल, तिथं जो रायडर असतो तो ऍक्च्युअली माहिती आहे, तो बरोबर म्हणतात तिथं तो एक्झॅक्ट असा हॉरिझॉन्टल नसतो, त्या वॉलला तो एक्झॅक्ट असा हॉरिझॉन्टल नसतो. ओके, जे आपण कन्सिडर केलं याच्यामध्ये ते आपण नॉर्मल रिएक्शन आपण कन्सिडर केलेलं आहे, पार्टिकल कन्सिडर एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल कन्सिडर केलं आहे. पण रियालिटीमध्ये काय असते, जो रायडर असते तो रायडर त्या वॉलला एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल नसते, तर तो माहिती आहे की तो थोडासा त्या हॉरिझॉन्टल सोबत काहीतरी असा इन्क्लाइन असतो. मग थोडासा ह्या याच्याकडे, त्या वॉलच्या सर्फेसकडे थोडंसं इन्क्लाइन